गेल्या अनेक दिवसांपासून कोपरगाव शहरासह तालुक्यामध्ये तोतया आणि स्वयंघोषित युट्यूबर यांचा सुळसुळाट वाढला असून त्याचा मानसिक ताण शासकीय व निमशासकीय अधिकाऱ्यांना होत असल्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहे। याचा प्रत्येक काल आलाय। कोळगावथडी येथील मतीन बाबूलाल शेख याच्याविरुद्ध कोपरगाव तालुका पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल झालाय। याविषयी अधिक माहिती अशी की तू वाळूचा व्यवसाय करतोस हे मला माहित आहे। तुझा ट्रॅक्टर सुरू ठेवायचा असेल तर मला 20,000 रुपये द्यावे लागतील। पैसे दिले नाही तर तुला ट्रॅक्टर खाली घाल अशी धमकी देणाऱ्या तोतया युट्यूबर पत्रकाराविरोधात कोपरगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। कोपरगाव तालुक्यामधील सांगवी भुसार येथील अजय किसन जाधव हे शेतीसाठी ट्रॅक्टर आणि ट्रॉलीचा उपयोग करतात। त्यांच्या शेताच्या बाजूने गोदावरी नदीकडे जाण्यासाठी रस्ता आहे। दिनांक 18 जून रोजी अजय जाधव यांना मतीन बाबूलाल शेख राहणार कोळगावथडी यांचा मोबाईलवरून कॉल आला। तुम्ही वाळूचा व्यवसाय करता, माझ्याकडे तुमचे व्हिडिओ आणि फोटो आहेत, माझे तहसीलदारांशी संबंध आहेत, तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर मला 20,000 रुपये द्यावे लागतील। पैसे न दिल्यास बातम्या लावून तुमचा व्यवसाय बंद करेन, ट्रॅक्टर जप्त करायला सांगेल असं सांगितलं आहे। त्यानंतर अजय जाधव यांनी 10,000 रुपये देण्याची तयारी दाखवली, मात्र मतीन शेख यांनी ती स्वीकारली नाही। दिनांक 7 जुलै रोजी मतीन शेख यांनी तुझ्यावर कारवाई करायला तहसीलदारांना भाग पाडेल असं म्हणून पुन्हा 20,000 रुपयांची मागणी केली। पैसे न दिल्यास वाळू वाहतूक करणाऱ्यांकडूनच तुला ट्रॅक्टर खाली घालण्याची धमकी दिली, अशा आशयाची फिर्याद अजय जाधव यांनी कोपरगाव तालुका पोलिसात दाखल केली आहे। या तक्रारीवरून मतीन शेख याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 308(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी हे करत आहेत। असाच काहीसा प्रकार काही दिवसांपूर्वी माहेगाव देशमुख येथे तोतया युट्यूबर स्वयंघोषित नवनाथ वाघ्याने अर्जुन गुरळे यांना 50,000 रुपयांची मागणी केली होती आणि तू कोणत्या चॅनलचा पत्रकार आहेस अशी विचारणा केली असता अर्जुन गुरळे यांना जीवे मारण्याची धमकी नवनाथ वाघ्याने दिली होती। या संदर्भात कोपरगाव तालुका पोलिसात तक्रार दाखल केली आहे। आता कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी यांनी शहरासह तालुक्यातील तोतया आणि स्वयंघोषित युट्यूबर पत्रकारांच्या सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे। माझं नाव अजय किसन जाधव, मी राहणार सांगवी भुसारचा। माझा वाळूच्या धंद्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसताना मतीन शेख नावाचा इसम आहे ना, त्यांनी मी माझं शेती नदीच्या कडेला आहे 383 आणि 393 गट नंबरची, तर तिथं शेतीत गेले असताना मी ट्रॅक्टर घेऊन गेल्याने त्यांनी फोटो काढल्यावर तो फोटो मला व्हॉट्सअपला टाकून मला पैशाची डिमांड केली। मला पैसे दे म्हणे, हे कर ते कर, भेटायले असं कर। मग माझा मानसिक त्रास झाल्यानंतर मी मित्रांना सांगितलं, ते मित्र पण जाऊन बोलले, तर म्हणे मला कॉल करून सांगितलं मला जमणार नाही, मला 10 बकऱ्या नकोय, मला 20 बकऱ्या द्या, असं करा, त्याच्यातून मी ऐकणार नाही, मी हे करणार नाही, नाही तर तुम्हाला तहसीलदार साहेबांना सांगून किंवा याला सांगून हे करल, तुमच्या पंचनामा करल। नंतर तर डिमांड वाढत गेली, म्हणे 50,000 रुपये द्या, हे असं मला लागतील, इथे येऊन भेटा, तिथे येऊन भेटा। मी त्यांना 2-3 वेळेस भेटायला पण गेलो, पण त्यांनी मला टाळाटाळीची उत्तरं दिली, भेटले पण नाही ते। मी कोपरगाव पोलीस स्टेशनला आलो आणि त्यांच्यावरती FIR करून दिली। ऐस्ताना मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।